ती त्यांची मुलगी आहे की नाही. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात प्रतिमा आत्यांना सतत शंका येत आहे की प्रिया ही त्यांची खरी मुलगी नाही. कथा अधिकच थरारक वळण घेते. सायलीने सखी आणि जानकीला फोन केलेला असतो. तिच्या आवाजात गंभीरता असते. ती म्हणते, प्रतिमाला आता संशय यायला लागलाय. तिला वाटतंय की प्रिया तिची खरी मुलगी नाही, त्यामुळे आपल्याला तिची एक अग्निपरीक्षा घ्यायची आहे. हे ऐकून सखी आणि जानकी लगेच तयार होतात. त्या म्हणतात, तू फक्त सांग आम्हाला काय करायचं आहे. प्रियाचे 3-13 वाजवण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. यानंतर सायली त्यांना सगळा प्लॅन समजावून सांगते. दरम्यान प्रतिमाच्या खोलीत अचानक आग लागते. धुराने सगळं घर भरून जातं. वातावरणात भीतीचं सावट पसरलेलं असतं. जानकी आणि सखी लगेच प्रियाकडे वळतात आणि तिला सांगतात, जा तुझ्या आईला वाचव, ती आत अडकलीये. प्रिया मात्र जागच्या जागी थिजून जाते. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असते. तिचं एकही पाऊल पुढे पडत नाही. जानकी पुन्हा ओरडते, अगं ती तुझी आई आहे, स्वतःच्या जीवाची काळजी करू नकोस, जा आणि तिला वाचव. पण तरीही प्रिया काहीच करत नाही. तिची भीती तिच्यावरच मात करते. हे पाहून जानकीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव येतो. ती मनात म्हणते, आत्ता खात्री झाली, ही प्रतिमाची खरी मुलगी असूच शकत नाही. जर ही खरी तन्वी असती तर आईचा जीव वाचवण्यासाठी ती क्षणाचाही विचार न करता आगीत उडी घेतली असती. आता या घटनेनंतर सत्य बाहेर येणार का? प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार का? जर ही खरी तन्वी असती तर आईचा जीव वाचवण्यासाठी ती क्षणाचाही विचार न करता आगीत उडी घेतली असती. या व्हिडिओमध्ये सविस्तर रिव्ह्यू ऐकूया. सुरुवात होते सायलीच्या एका फोन कॉलने. पण हा साधा फोन कॉल नसतो, तो संपूर्ण कथेला वेगळ्या दिशेने नेणारा टर्निंग पॉइंट असतो. सायलीचा आवाज शांत असतो, पण त्या शांततेमध्ये एक वेगळीच गंभीरता दडलेली असते. आणि ती सखी व जानकीला सांगते की प्रतिमाला आता संशय यायला लागलाय. तिला वाटू लागलंय की प्रिया तिची खरी मुलगी नाही. इथेच कथा एकदम वेगळ्या लेवलवर जाते. कारण आता प्रश्न फक्त एका मुलीच्या ओळखीचा नाही, तर एका आई मुलीच्या नात्याच्या सत्याचा आहे. सायली पुढे सांगते की आता प्रियाची अग्निपरीक्षा घ्यायची आहे. आणि अग्निपरीक्षा हा शब्द ऐकताच प्रेक्षकांच्या मनात लगेचच एक तीव्र उत्सुकता निर्माण होते. नेमकं काय होणार आहे, कसं होणार आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे. सखी आणि जानकी या दोघींची प्रतिक्रिया देखील खूप महत्त्वाची ठरते. त्या लगेच तयार होतात आणि त्यांचा टोन स्पष्टपणे दर्शवतो की त्या फक्त सत्य शोधण्यासाठी नाही, तर प्रियाला खाली खेचण्यासाठीही तयार आहेत. प्रियाचे 3-13 वाजवण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, हा संवाद त्यांच्या मानसिकतेचं अचूक चित्रण करतो. इथे लेखकाने खूप हुशारीने कॅरेक्टर्सच्या इंटेन्शनला स्पष्ट केलं आहे. हे फक्त तपास नाही, हा एक प्लॅन आहे, एक खेळ आहे, ज्यामध्ये प्रिया टार्गेट आहे. सायली त्यांना संपूर्ण प्लॅन समजावून सांगते. आणि जरी आपल्याला त्या प्लॅनचे प्रत्येक तपशील दिसत नसले, तरी त्या संवादांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की काहीतरी मोठं आणि धोकादायक घडणार आहे. हीच ती जागा आहे जिथे सस्पेन्स बिल्ड होतो. कारण प्रेक्षकांना माहिती आहे की काहीतरी चुकीचं होणार आहे, पण नेमकं काय हे अजूनही एक रहस्य असतं. यानंतर कथा अचानक एक धक्कादायक वळण घेते. प्रतिमाच्या खोलीत. पण इथेच कथा एकदम अनपेक्षित वळण घेते. प्रिया पुढे जाण्याऐवजी जागच्या जागी थिजून जाते. तिच्या चेहऱ्यावरची भीती इतकी खरी वाटते की प्रेक्षकही काही क्षणांसाठी गोंधळून जातात. ती काहीच करत नाही, एक पाऊलही पुढे टाकत नाही. हा सीन खूप पॉवरफुल आहे, कारण तो आपल्याला एक अनकम्फर्टेबल ट्रूथ दाखवतो. प्रत्येकजण हिरो नसतो. भीती ही एक नैसर्गिक भावना आहे. आणि त्या क्षणी प्रिया ज्या प्रकारे रिॲक्ट करते ते खूप रिअलिस्टिक वाटतं. पण याच ठिकाणी कथा एक मोठा प्रश्न निर्माण करते. भीती म्हणजे दोष आहे का? भीतीमुळे एखाद्याचं नातं खोटं ठरतं का? जानकी पुन्हा ओरडते, अगं ती तुझी आई आहे, स्वतःच्या जीवाची काळजी करू नकोस. पण तरीही प्रिया काहीच करत नाही. तिची भीती तिच्यावर मात करते. आणि हा क्षण खूप जड वाटतो, कारण प्रेक्षकांना कळत नाही की तिला दोष द्यावा की तिची अवस्था समजून घ्यावी. यानंतर जानकीच्या चेहऱ्यावर येणारा भाव हा खूप महत्त्वाचा आहे. ती मनात म्हणते की आता खात्री झाली, ही प्रतिमाची खरी मुलगी असूच शकत नाही. जर ही खरी तन्वी असती तर ती आगीत उडी घेतली असती. हा संवाद पूर्ण एपिसोडचा टर्निंग पॉइंट आहे. इथे लेखकाने खूप सिनेमॅटिक पण तितकाच कॉन्ट्रोवर्शियल विचार मांडला आहे. कारण वास्तवात पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीचा रिॲक्शन वेगळा असतो. काही लोक धाडस दाखवतात, काही लोक घाबरतात आणि दोन्ही रिॲक्शन्स मानवी आहेत. त्यामुळे जानकीचा निष्कर्ष थोडा घाईचा वाटतो, पण ड्रामाच्या दृष्टीने तो प्रभावी आहे.
कारण तो कथा पुढे नेतो आणि प्रेक्षकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण करतो. खरंच प्रिया कोण आहे? या सगळ्या घटनेनंतर कथा एका अशा टप्प्यावर येऊन पोहोचते जिथे प्रत्येक प्रेक्षक उत्तर शोधत असतो. सत्य बाहेर येणार का? प्रिया खरंच कोण आहे? आणि या अग्निपरीक्षेचा शेवट काय होणार आहे?